नमस्कार, मी श्रद्धा सागावकर. नमस्कार, मी दिशा परदेशी. तेंडल्या निघाला ऑस्करला या फिल्मच्या आम्ही 2 लीड अभिनेत्री. आमची ही मूव्ही 3 मे 2013ला रिलीज होती आहे. तर आमची इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी थिएटरला जाऊन ही फिल्म बघावी. ही कंप्लीट कॉमेडी मूव्ही आहे. फुल ऑन मसाला. तसं बघायला गेलं तर निशा म्हणजे सॉरी श्रद्धा जिचं नाव पिक्चरमध्ये आमच्या सिनेमामध्ये निशा आहे आणि दिशा ॲक्च्युली आमचं नावं पण आमच्या एकमेकींसाठी खूप सेम आहेत. बिकॉज माझं नाव दिशा तर पिक्चरमध्ये हिचं नाव निशा आणि हिचं नाव श्रद्धा तर माझं पिक्चरमधलं नाव राधा. सो खूप कन्फ्युजिंग होतं आहे. आणि खरं सांगायचं तर माझं जे कॅरेक्टर आहे राधा ही एक गावातली चुलबुली प्रचंड मस्तीखोर आणि स्वतःच्याच दुनियेत स्वतःचे स्वप्न रंगवताना दिसणारी एक मुलगी आहे. खरं सांगायचं तर हा रोल घेताना मला खरंच खूप त्रास झाला. बिकॉज मी बेसिकली आहे मॉडेल आणि अगदी गावातली मुलगी जी अगदी गावरान भाषेत बोलते, गावातल्यासारखे 2 चप्पू वेण्या बांधून राहते, तर हे खूप डिफिकल्ट होतं, खूप माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. पण तरीही मिस्टर तेंडुलकरांचा इतका विश्वास होता, मिसेस तेंडुलकरांनीही खूप आम्हाला सपोर्ट केला की प्रत्येक हेअरस्टाईलपासून ते आम्ही काय घालतोय, काय नाही, कसं बोलतोय, या छोट्या छोट्या गोष्टींवर आम्हाला खूप सपोर्ट केला. आणि कधी असं सांगितलं नाही की तुम्ही करा, नाही तुमच्याकडनं हे होऊ शकतं आणि मला इतका विश्वास आहे की तुम्ही कराल, इतकं त्यांनी इतका विश्वास दाखवला. त्या विश्वासातच आम्ही आमचे कॅरेक्टर चांगले करत गेलो. आणि निशा तुझं कॅरेक्टर? हां, आमच्यासाठी कंप्लीट ही एक म्हणजे माझी तर ही सेकंड फॅमिली आहे. बिकॉज आम्हाला कधी असा अनुभव आलाच नाही की आपण बाहेर जाऊन कुठे काम करतोय किंवा काय. बिकॉज आम्ही एक महिना तरी बाहेर आउटडोअरला होतो आणि तिथे स्वतःची फॅमिली विसरून दुसऱ्या फॅमिलीमध्ये जाणं म्हणजे जसं एका मुलीला माहेरी पाठवणं त्या टाईपमध्ये होतं. बट असं काही वाटलं नाही. आम्ही एकाच रूममध्ये होतो, शेअर केली, खूप मजा केली. दिवसभर आम्ही शूट करायचो आणि रात्री इतकं थकलेलं असूनसुद्धा आम्ही 3-3, 4-4 वाजेपर्यंत धमाल करायचो. आणि मिस्टर तेंडुलकर आणि मिसेस तेंडुलकर, अर्चना तेंडुलकर यांनी खूप सपोर्ट केला. 3 मे 2013ला हा मूवी रिलीज होत आहे, तर नक्की पहा तेंडल्या निघाला ऑस्करला. थँक्यू.